माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील एक ग्रंथ श्री दासबोध कथासार अभिवाचन करत आहे. दशक 1 स्तवन भाग 2. प्रथम श्री शिवरायांना नमस्कार करून प्रारंभ करते. समाज 4 सद्गुरु स्तवन. आता सद्गुरूचे वर्णन करणे मात्र शक्यच नाही. जेथे माया पोहोचू शकत नाही ते स्वरूप मला कसे कळेल. श्रुती सुद्धा न इति असे बोलून गप्प राहिल्या. तेथे माझी बुद्धी ती केवढी. म्हणून मी जेथे आहे तेथूनच गुरूंना वंदन करतो. स्तवन करण्याची उमेद होती, पण मायेचा तेथे आधारच तुटला. मुख्य परमात्मा कळता येत नाही म्हणून मग मूर्ती करतात. तसे मायेच्या आधाराने गुरु महिमा वर्णावा असे म्हणतो. सद्गुरूला सूर्य म्हणावे तर तो सूर्य देतो ते हे खरे, पण तो प्रकाश देतो हे खरे, पण पुन्हा रात्री अंधार होतोच. पण सद्गुरूने ज्ञानाचा उदय केला की पुन्हा अज्ञान मुळीच नाही. आता परीस म्हणावा तर तो लोखंडाचे सोने करतो हे खरे, परंतु परीस त्याला परिसत्व देऊ शकत नाही. गुरु मात्र शिष्याला स्वतःसारखीच योग्यता देतो, तेव्हा परिसाची उपमा योग्य नव्हे. गुरुला समुद्रासारखा म्हणावे तर समुद्र खारट, किंवा क्षीरसागर म्हणावे तो कल्पांतकाळी नष्ट होतो. मेरू पर्वताची उपमा देता येत नाही, कारण तो अंतर्बाह्य कठोर, पण गुरु मात्र कोमल अंतकरणाचा होय. आकाशाची उपमा योग्य नाही, कारण ते गुरुप्रमाणे निर्गुण नव्हे. पृथ्वीची उपमा द्यावी तर ती कल्पांती वितळेल, तेव्हा तिचा दृष्टांत योग्य नव्हे. शेषाची उपमा द्यावी तर तोच आधी भारवाहक होय. असा एकाचा विचार करू लागलो तर जल, अमृत, कल्पवृक्ष, चिंतामणी, कामधेनू, लक्ष्मी यापैकी कुणीच सद्गुरु स्वरूपाशी बरोबरी करू शकणार नाही. जो सद्गुरु सृष्टी, पंचमहाभूते, त्रिगुण, महामायेच्याही पलीकडे, त्याचे वर्णन करणे शक्य नाही. हीच माझी गुरुवंदना, माझी भावना. जो अंतर्निष्ठ असेल त्यालाच कळेल. समास 5 संत स्तवन. आता मी सज्जनांना वंदन करतो. ते परमात्म्याचा आधार असून गुप्त ज्ञान प्रगट करतात. जी वस्तू सर्व ठिकाणी भरलेली असूनही दिसत नाही ती संतांच्या संगतीने प्रत्यक्ष दिसू लागते. दिवा, अंजन, प्रकाश, चंद्र, सूर्य यांनाही ती दाखवता येत नाही. सूर्यप्रकाशात तर सूक्ष्म धुळीचे कणसुद्धा दिसतात, पण ती निज वस्तू दिसत नाही. अशी ती दुर्लभ वस्तू जाणण्यासाठी प्रयत्न करीत असताना तर्क, प्रयत्न, विवेक, शास्त्रे ही सर्वच थकली. शेष आपल्या 1000 तोंडांनी सुद्धा त्या वस्तूंचे यथार्थ वर्णन करू शकला नाही. सृष्टी रचनेचे रहस्य उलगडून दाखविणारे वेद सुद्धा ती दाखवू शकत नाहीत. सर्वतंत्र स्वतंत्र अशी माया सुद्धा तेथे हरते. ती वस्तू शब्दात सांगताच येत नाही, पण संत मात्र ती हस्तगत करून देतात. यातील रहस्य असे आहे की संत स्वतः वस्तुमय झालेले असतात, म्हणून तेही सर्व व्यापक असतात. तेथे शब्दांचे काही कारण नाही. संत असतील तेथे आनंद, सौख्य, संतोष, विसावा, नित्य तृप्ती असणारच. भक्ती केल्याने जे फळ मिळते ते म्हणजे संतांची संगती हेच होय. संत म्हणजेच धर्माचे माहेर घर, निजरूपाची ठेव, पुण्याचे भंडार जाणावे, विवेक पराकोटीचे समाधान, सायुज्य मुक्तीचे स्थान संतच होय. सत्य परमावर्धीचे सार्थक अशा संतांची कृपा होता क्षणीच मनुष्य सिद्ध होतो. मोक्षस्त्रीचे स्वामी असे संत अनेक जीवांना राज्यपद देतात. वाटेल ते देण्याचे सामर्थ्य असणारे, तसे देणारे अनेक दानशूर ती वस्तू देऊ शकणार नाही. चक्रवर्ती महाराज पूर्वी होऊन गेले, आजही आहेत, पुढे होतील. तथापि सायुज्य मुक्ती देण्यास मात्र यापैकी कुणीही समर्थ नाही. त्रैलोक्यात कुणीच जी गोष्ट देऊ शकत नाही ती संत अगदी सहजपणे देऊ टाकतात. तर अशा संतांचा महिमा कोणत्या शब्दात सांगावा. त्रैलोक्याच्याही पलीकडची वेदशास्त्रांना सुद्धा जी अगम्य अशी ती आत्मवस्तू म्हणजेच परब्रह्म हृदयात प्रगटते ते केवळ संतांद्वारेच. तर अशा संतांना जी उपमा द्यावी ती कमीच ठरेल. समास 6 श्रोत्यांचे स्तवन. आता श्रोत्यांना वंदन करूया. या श्रोत्यांमध्ये संत सज्जन आहेत. विरक्त, योगी, सत्यवचनी, सात्विक, बुद्धिवंत, शब्द प्रभू असे लोक बसलेले आहेत. त्याचप्रमाणे कुशल असे वक्ते, निसंशय ज्ञान जाणणारे असे महापुरुष समोर आहेत. यांना मी ईश्वराचे अवतार म्हणू की प्रत्यक्ष देव म्हणू, किंवा ऋषीमुनींची उपमा द्यावी का,
अहो मला तर जिभेवर ते सरस्वती असणारे हे बृहस्पतीच दिसतात. अग्नीसारखे पवित्र स्मृतिरूप सूर्य निजानंदात मग्न असलेले त्रिकाळज्ञानी परंतु मीपणा नसणारे असे हे श्रोते, हे जाणीत नाही असे या विश्वात काहीच नाही. जे मी बोलल्याने ठरवीन ते मी आधीच जाणतात, तरीसुद्धा मी विनासंकोच बोलणार आहे, कारण हे गुणग्राहक आहेत. अहो रोज रोज पंचपक्वाने जेवणारा श्रीमंतसुद्धा आवडीने मीठभाकरीची चव घेतो. तसे माझे साधेचे बोलणे हे कौतुकाने ऐकून घेतात. आपापल्या शक्तीप्रमाणे भावभक्तीने परमेश्वर पूजावा असे म्हणतात. त्याचप्रमाणे श्रोते हे परमेश्वर आहेत अशा भावनेने मी मूकस्तंभ असून सुद्धा शब्दांनी यांची पूजा करू पाहतो आहे. मला फारसे ज्ञान नाही, माझ्याशी कौशल्य नाही, चातुर्य भक्ती ज्ञान वैराग्य यांचा गंध देखील नाही. तशात बोलण्यामध्ये गोडवाई नाही, तरी मी निशंकपणे बोलणार आहे. या धाडसामागे कारण असे आहे की परमेश्वर भावाचा भुकेला आहे आणि संतांनी मला आपला म्हटला आहे. अहो राजपुत्र जरी मूर्ख असला तरी सत्ताधारी असतोच ना. वाघसियांना तरी घाबरतात, पण त्याचे बछडे त्यांच्याशी खेळतात की नाही. तेव्हा माझ्या बोलण्यामध्ये जर काही चुकले माकले तर मला सांभाळून घ्या. प्रीतीचे लक्षण हेच आहे की आपल्या आश्रयाने असलेल्याला सावरून घ्यावे. तेव्हा एवढी विनंती करून मी पुढे बोलतो. समाज 7. कवेश्वराचे स्तवन. टीप. कवी या शब्दाचा अर्थ मूळ असा आहे की ज्याच्या शब्दरचनेत मंत्रशक्ती सामर्थ्य असते तो म्हणून कवी ही पदवी शुक्राचार्यांना दिलेली आहे. आता शब्दप्रभू अशा कवीश्वरांना वंदन करू हे सरस्वतीचे अधिष्ठान आहे. कवी हे शब्दाच्या द्वारे कृपा करतात. परमार्थ सहज सुलभ असतात. मुमुक्षु साधक सिद्ध यांचे मनोरथ कवीमुळेच पूर्णत्व पावतात. ते श्रुतीचे मर्म शब्दातून उलगडतात. कवी हे मुमुक्षुसाठी दिव्यदृष्टी, साधकांसाठी साधन, तर सिद्धांसाठी समाधान होय. धर्माला त्याचाच आधार आहे. कवीच्या कृपेच्या प्रसादाने सर्वच कार्य सिद्धीला जातात. कवीमुळे बुद्धीला ते चढते. हे कवी सत्ताधाऱ्यांची सत्ता, चतुर्पुरुषांचे चातुर्य, सृष्टीचे अलंकार तर लक्ष्मीला शृंगार होत. शोभेला शोभा येते ती यांच्याचमुळे, भाग्य उजळते ते त्यांच्यामुळे. देवांना रूप हेच देतात, ऋषींना महत्त्व, शास्त्रांना सामर्थ्य हेच देतात. कवी नसते तर जगाचा उद्धार कुणी केला असता. कवींच्याद्वारे सर्वज्ञता प्रगटते. वाल्मिकी, व्यास असे अनेक कवीश्वर पूर्वी होऊन गेले. त्यांच्यापासून लोकांना सार असार हा विवेक कळू लागला. पूर्वी यांनी ज्या काव्यरचना केल्या त्यांचे परिशीलन करूनच व्युत्पत्ती निर्माण झाली. पंडितांना श्रेष्ठत्व मिळाले. कवी पूर्वी होते, आजही आहेत, पुढे सुद्धा होतील. त्या सर्वांना मी नमन करतो. प्रत्यक्ष बृहस्पती अथवा चातुर्याचे पुतळेच आहेत, कारण यांच्याच मुखातून वेदश्रुती प्रगटल्या आहेत. परोपकार करावा या हेतूनेच त्यांनी अनेक सिद्धांताचे अनुवाद केले आहे. यांना कोणती बरी उपमा द्यावी? अमृताचे मेघ म्हणावे की नवस रसाचे ओघ म्हणावे? नाही तर नाना तऱ्हेच्या सुखाची ही सरोवरच होय. सरोवर उचंबळू आली की काय असे वाटते. मानवी रूप धारण केलेले हे जणू विवेकाचे भांडारेच होय. कवी हा जणू काय आदिशक्तीचा ठेवा असून विश्वजनांना तो पूर्व पुण्याईनेच मिळाला, किंवा भवसागरातील ही जहाजेच होय. परमेश्वराचे योगेश्वर हे कवीच आहे. निरंजनाचे ते संपत्ती, परमभक्तीचे जे फळ ते कवीच. ईश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती म्हणजेच कवी. कवीच्या रचना ह्या आकाशापेक्षा विस्तीर्ण असून त्या ब्रह्मांडापेक्षाही श्रेष्ठ असो. मी कवीचे किती जरी वर्णन केले ते अपुरेच असणार. कवी जगाचा आधार असल्यामुळे त्यांना भाव धरून साष्टांग नमस्कार करावा म्हणजे योग्य होय. समास 8. सभेचे स्तवन. आता मी सर्व सभाजनांना वंदन करतो. याचे कारण असे की जेथे सर्व मिळून भगवंत प्रित्यर्थ कथा गायन वादन करता तेथे त्यांची उपस्थिती असतेच. भक्तांचा मेळावा जेथे असतो ते वैकुंठच असते, म्हणून सभा श्रेष्ठ. नाना प्रकारचे उपासक भक्त साधक तेथे एकत्र येतात. त्यात कर्ममार्गी योगी, आचारसवंत, ब्रह्मचारी, गृहस्थ, संन्यासी, एकांतवासी, कीर्तनकार, जटाधारी, मांत्रिक, यंत्रज्ञानी, पंडित, पुराण प्रवचने करणारे असतात. यांत्रिक तंत्र मार्गाचे उपासक शाक्त, शैव, वैष्णव, सौरी असतात. शिवाय वैद्य, पंचाक्षरी, भट, ज्योतिषी, नाथपंथी, तीर्थवासी, अरण्यवासी असे अनेक पंथाचे अधिकारी लोक येत असतात.
त्यामुळे सहजगत्या श्रवणाचा लाभ मिळतो. त्याचा परिणाम नंतर पाय सापडतो. हरिनामाच्या गजराने तिथले वातावरण पवित्र बनलेले असते. कलियुगात नामसंकीर्तनाचे महत्त्व आगळेच होय. सभास्थानी सर्वांचेच चित्त भगवंताच्या ठिकाणी एकवटलेले असते. सर्वांच्या मुखात भगवंताचेच नाम असते आणि अशा स्थानी गेल्यामुळे आयता सत्संग मिळून उद्धार होतो. म्हणूनच मी सभेमध्ये असणारे श्रोते आणि वक्ते यांना नमस्कार करतो. समास 9वा परमार्थ स्तवन. आता परमार्थ मार्गाचे स्तवन करू. हा सर्व धर्म समर्थ असा योग, तो तसा सहज सुलभ असूनही सर्वसामान्यांसाठी मात्र दुर्लभ. याचे कारण म्हणजे त्याचे मर्म सत्संग हे ते जाणत नाही. इतर अनेक साधने ही अनिश्चित असल्या कारणाने त्यांच्यापेक्षा हे रोकडा अनुभव देणारे साधन होय. वेदशास्त्रांचे जे लक्ष त्यांचा प्रत्यक्ष साक्षात्कार सत्संगीतनेच होतो. ब्रह्म तर सर्वत्र भरलेले तरी दिसत मात्र नाही. योगी मात्र गुप्त असा विहंगम मार्गाने ते जाणतात. इतरांना तो मार्ग शक्य नसतो. ते ब्रह्म असे आहे की सदैव पूर्ण अविकारी अपार असून त्याला चोरीची, राजाची, अग्नीची, पशूंची वगैरे कसलीच भीती नाही. ते कमी जास्त होत नाही, नष्ट होत नाही, झिजत सुद्धा नाही की बदलत नाही. पण गुरुकृपेच्या अंजना वाचून ते मात्र मिळत नसते. योग्यांचे सर्वस्व ते हेच परमगुप्त असा परमार्थ तो हाच असे जाणावे. ज्यांनी प्रयत्न करून तो मिळवला त्यांनाच खरा अर्थ सापडला. इतरांना मात्र अनेक जन्म फिरून सुद्धा त्याचा लाभ होत नाही. आता या परमार्थाची अपूर्वाई अशी होती की तेथे जन्ममरण नाही, पण शाश्वत जीवन मात्र आहे. मग अशा मुक्त झालेल्या जीवाला सार असणार यातला फरक कळतो. तेव्हा त्याला प्रपंच, माया, पंचमहाभूते ही सर्व क्षणभंगूर दिसतात. निसंशय असे शुद्ध स्वरूपाचे ज्ञान होते. तर अशा ह्या परमार्थाचे श्रेष्ठता कोणत्या शब्दांनी सांगावी बरे? हे परमार्थाचे साधन केल्यानेच ब्रह्मादिकांना विश्राम आहे. योगी तन्मय होतात हे यामुळे. परमार्थ हा सिद्ध साधू महानुभाव यांना विसावत आहेच, पण सामान्य जीवांना तो सत्संग मार्गे मिळवता येतो. जन्माचे सार्थक करणारा, संसारातून तारून नेणारा, धार्मिकाला प्रलोक दाखवणारा, तपस्व्यांना आश्रय देणारा, साधकांचा आधार, जन्म मृत्यू रूप सागराच्या पैलतीरास घेऊन जाणारा हा परमार्थ होय. असा हा परमार्थ ज्याला साधला तोच खरा राजांचाही राजा आहे. ज्यांना साधता आला नाही तो भिकारी होत. या परमार्थाची तुलना तरी कशाची करणार? पण अनेक जन्माचा पुण्यसाठा असेल तरच तो साधतो. मुख्यतो जो परमात्मा त्याचा साक्षात्कार होतो त्याच्याच जन्माचे साधक होते. इतर मात्र कुळघातकी पापी समजावे. भगवंताला सोडून जे संसारात अहोरात्र गुंतून राहिले आहेत अशांचे मात्र तोंडसुद्धा पाहू नये. म्हणून जो शहाणा असेल त्याने परमार्थ साधून शरीराचे सार्थक करावे आणि हरीची भक्ती करून पूर्वजांचा उद्धार करावा. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात पुढील कथा बघूया. समास 10वा नरदेहाचे स्तवन पुढील भागात बघूया. जय जय रघुवीर समर्थ. गणाधीश तो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो पंथ आनंत या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ.